नमस्कार अमरावती। तो जो कोणी आम्ही शिफारस पत्र दिलं म्हणजे आमच्या ओळखीचा किंवा आमच्या संबंधित आहे, हा भाग वेगळा. परंतु त्यानं जे हे कृत्य केलं, उत्तरपत्रिका त्याच्यात गाळ करून घरी लिहिण्यासाठी जर पाठवले असतील तर त्याचं हे कृत्य चुकीचं आहे. त्याला सजा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, या मताचा मी आहो. एकंदर जो अर्थसंकल्प होता हा तुम्ही जर पाहत असाल तर एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे राज्यावर, त्यात अशा लोकप्रिय घोषणा हा विषय आहेच. अनेक प्रलंबित काम आहेत, ते पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणं गरजेचं होतं. अमरावतीत आम्हाला असं वाटलं की जो हा उड्डाणपूल आहे, या उड्डाणपुलाची तरतूद त्यामध्ये होईल, कारण त्यामध्ये या बजेटमध्ये ती करणं गरजेचं होतं की जेणेकरून अमरावतीकरांचा फार मोठा एक विषय आहे, तो विषय मार्गी लागलेला असता. परंतु आज वाहतुकीची कोंडी किंवा इतर विषय त्या पुलामुळे खूप निर्माण झाले आहेत. तो विषय बजेटमध्ये त्याची तरतूद 200 काही कोटीची ते करणं गरजेचं होतं, ती केल्या गेली नाही. मला एकंदरीत असं वाटते की कोणातरी एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक काही कोटी देऊन त्याचं सांत्वन केलं गेलं, तिकीट न मिळाल्यामुळे सांत्वन केलं गेलं असं मी म्हणेन. तुम्ही आता ते जाणू शकता की काय कुठल्या प्रकारात तिथं पैसे दिले गेले तर बाकी अमरावतीला काही मिळालं असं मला वाटत नाही. दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहे, कसं निश्चितच जो माननीय माजी उपमुख्यमंत्री महोदय यांचा जो हादसा झाला अजितदादांचा, तो घातपात आहे असं जवळपास सगळेच लोक आज खाजगीत आणि बाहेर सुद्धा बोलत आहेत. त्यानिमित्तानं रोहित पवारांचे ते काका आहेत आणि त्यांनी त्याची चौकशी मागणं हे गैर नाही. त्यामुळे लोकांमध्ये जो काही आज संभ्रम आहे तो संभ्रम लोकांचा दूर होईल, त्याची जर चौकशी झाली तर. म्हणून रोहित पवारांनी जे लोकांच्या भेटी घेतल्या काही मोठ्या नेत्यांच्या, त्या योग्यच आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे. अजितदादाचा जो काही अपघात झाला की घातपात झाला हे त्यातून सिद्ध होईल. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती जी आहे ती जास्त दाखवलेली आहे. जवळपास 88 कोटी 33 लाख रुपये एवढी संपत्ती दाखवलेली आहे पार्थ पवारांची. त्यात त्यांची वैयक्तिक तो विषय आहे. पवारसाहेब किती गरीब आहे किंवा त्यांचा नातू किती श्रीमंत आहे हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यांनी जी संपत्ती दाखवली असेल ती त्यांच्या ज्या काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डनुसार दाखवली असेल असं मला वाटते, पवारसाहेबांची असो किंवा पवारसाहेबांची असो. ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरण आखतात, पक्षपातपणा ते त्या धोरणानं वागतात, हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे. ते एका पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आज त्या खुर्चीवर बसून वागतायत, हे अतिशय चुकीचं आहे. त्यांच्यावरचा जो अविश्वासचा ठराव आहे तो उद्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार काय होईल तो भाग वेगळा. परंतु आम्हाला जे एकंदरीत वाटते ते ओम बिर्लाजी हे पक्षपाती धोरणानं वागतात. मध्ये पाणी टंचाईच्या झळा सुरू झालेल्या आहेत. शासन प्रशासन अपयशी ठरतंय, काय सांगणार? तुम्ही खासदार आहेत. निश्चित यासाठी शासन खऱ्या अर्थानं जबाबदार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिथं योजना राबवल्या जात आहेत आणि योजना राबवल्या जात असताना सुद्धा तिथं पाणी टंचाई दरवर्षीच हे आपल्याला पाहायला मिळतील. त्याच गावात त्या पाणी टंचाईच्या विषय नेहमी समोर येतो. आम्ही गेल्या काही दिवसात 4-5 दिवसात जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर आणि मी स्वतः आम्ही दौरा केला. अनेक गावात पाणी टंचाईच्या झळा पोहोचलेल्या आहेत. पाणी टंचाईच्या बाबतीत लोक आमच्यासोबत बोलत होते. मी त्यावेळेस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानंतर एक मीटिंग घेऊन तो प्रश्न कसा निकाली काढता येईल तो प्रयत्न करेल. परंतु शासन हे तेवढंच जबाबदार आहे. तिथल्या ज्या काही योजना आहेत जलजीवन मिशनच्या, त्या पैसे नसल्यामुळे त्या ठेकेदारांनी पूर्णतः बंद ठेवलेल्या आहे. त्यामुळे अधिक पाणी टंचाई तिथं निर्माण झाली आहे. जलजीवनमध्ये भ्रष्टाचार सातत्यानं होतच आहे आणि झाला सुद्धा. तर त्या संदर्भात आपण चौकशीचं पत्र सुद्धा देऊ.